आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्यातील बळीराजासाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली. राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत अखेर कर्जमाफीचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 6,22,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 5,029 कोटी रुपये थेट ट्रान्सफर केलेत. या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामासाठी बँकांना नवीन पीक कर्ज देण्याचे निर्देशही देण्यात आलेत. राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर केली होती. या पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण झाले होते अशा 6,22,000 शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावर 5,029 कोटी रुपयांची लाभाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिजिटल प्रणालीद्वारे ही रक्कम खात्यात हस्तांतरित केली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कोणताही किचकट अर्ज न मागवता ग्रामपंचायत पातळीवर साध्या पद्धतीने आधार प्रमाणिकीकरण करून ही खाती नील करण्यात आली आहेत. बँकांनी लावलेले अतिरिक्त व्याज रद्द केल्यामुळे आज हजारो शेतकऱ्यांची कर्जाची खाती पूर्णपणे निरंकस झाली आहेत. याशिवाय बँकांकडून चुका झालेल्या 12 लाख खात्यांची माहिती दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आली असून आठवड्याभरात त्या दुरुस्त्या पूर्ण करून उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरही टप्प्याटप्प्याने पैसे जमा केले जातील. दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे कर्जमाफीतून खाते नील झाले आहे त्या पात्र शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामासाठी तातडीने नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश राज्य सरकारने सर्व बँकांना दिले आहेत. यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना शेती कामासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. अखेर कर्जमाफीचे पैसे खात्यात जमा झाल्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरण पूर्ण होताच त्यांच्याही खात्यावर लवकरच पैसे जमा केले जातील.